नमस्ते. तर आज मी तुम्हाला एका नवीन हीलिंग टेक्निकबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. ठीक आहे. तर ही जी हीलिंग टेक्निक आहे ज्याबद्दल आपण आत्ता माहिती घेणार आहोत, तर ती म्हणजे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची पण आत्ता नवीनच भारतामध्ये प्रचलित झालेली दिसते. ओके. त्याचं नाव आहे होपोनोपोनो. ठीक आहे. तर ह्या हीलिंग टेक्निकमध्ये काय होतं की आपण आपले इमोशन्स, आपल्या खूप साऱ्या अनप्रोसेस ज्या फिलिंग्स असतात त्या हील करू शकतो. आपण आपले रिलेशनशिपसुद्धा हील करू शकतो. आपलं स्वतः बरोबर असलेलं रिलेशनशिप, आपलं इतरांबरोबर असलेलं रिलेशनशिप, आपल्या अजून बाकीच्या खूप साऱ्या इमोशनल सायकोलॉजिकल गोष्टी आपण हील करू शकतो. ओके. बऱ्या करू शकतो जर ही हीलिंग टेक्निक आपण प्रॉपर पद्धतीने आणि साधारण एका विशिष्ट ड्युरेशनसाठी वापरली. ठीक आहे. तर हीलिंग पॉसिबल आहे आणि खूप छान रिझल्ट दिसतात याचे. इवन दो हे लॉंग टर्म हीलिंग पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये होमिओपॅथीची गरज पडते. ॲडव्हान्स होमिओपॅथी, सायकोलॉजिकल पेशंटमध्ये आपल्याला सायकोलॉजी ओरिएंटेड होमिओपॅथीची गरज पडते. पण जर आपल्याला फक्त ही हीलिंग टेक्निक वापरायची असेल तरी देखील बऱ्याच अंशी पेशंटला फरक पडतो. ओके. तर ह्या हीलिंग टेक्निकमध्ये आपण एक 4 वाक्य बोलतो. ठीक आहे. अगदी शॉर्ट आणि सिंपल आहेत. प्रथम आहे की आय एम सॉरी. दुसरं आहे की प्लीज फॉरगिव्ह मी. तिसरं थँक्यू. आणि चौथं आहे आय लव्ह यू. ओके. तर पहिलं म्हणजे काय की आय एम सॉरी. आय एम सॉरी जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेस आपण एखादं इमोशन असेल किंवा एखादी व्यक्ती असेल ज्याबरोबर आपल्याला आपलं रिलेशनशिप हील करायचं असेल किंवा एखादी घटना असेल तर त्या घटना किंवा व्यक्ती किंवा एखादे इमोशन त्याला आपण रेकग्नाइज करतो. ठीक आहे. आपण जाणून घेतो त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला, त्याच्या मागच्या इमोशन्सला. आपण जाणून घेण्याची पहिली स्टेप म्हणजे आय एम सॉरी. दुसरं प्लीज फॉरगिव्ह मी. ओके. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे काय तर आपण क्षमा मागतो. आपण जाणीवपूर्वक क्षमा मागतो. ठीक आहे. तिसरं म्हणजे थँक्यू, जिथे आपण कृतज्ञता फील करतो. पॉझिटिव्ह इमोशन्स असू देत, निगेटिव्ह इमोशन्स असू देत, कोणी आपल्याबरोबर वाईट वागलेलं असू देत, कोणी चांगलं वागलेलं असू देत, दोन्हीही कंडिशनमध्ये आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, कृतज्ञ, थँक्यू. निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह पर्सन किंवा एखादं वाईट वागलंय त्या वाईट मागे देखील आपल्या जीवनामध्ये कसा पॉझिटिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला हे ओळखून घ्यायचं आणि त्यासाठी कृतज्ञ म्हणजे थँक्यू बोलायचं. आणि चौथं आय लव्ह यू म्हणजे अनकंडिशनल लव्ह, की जिथे काहीच कंडिशन नाही आहे. तुम्ही माझ्याशी वाईट वागलात, तुम्ही माझ्याशी चांगले वागलात, एखादे निगेटिव्ह इमोशन्स आहेत, पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत, दोन्ही कंडिशनमध्ये आय लव्ह यू, अनकंडिशनल लव्ह. ओके. जिथे की शरीर, व्यक्ती, इमोशन्स याच्या पलीकडे जाऊन ती जी घटना, ती जे इमोशन्स आहेत, त्याचा जो एक्झिस्टन्स आहे त्यासाठी आय लव्ह यू. का? कारण की त्या व्यक्तीने, त्या घटनेने, त्या सिच्युएशनने, त्या इमोशन्सने माझ्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणलेला आहे. माझ्या जीवनामध्ये जे काही आत्तापर्यंत झालं त्यामुळे मी जे काही शिकले, मी जे काही माझ्या इव्हॉल्व झाले किंवा माझ्या जीवनामध्ये उत्क्रांती होत गेली, त्या सगळ्या गोष्टींसाठी अनकंडिशनल आय लव्ह यू. हे 4 सेंटेन्स. ओके. फक्त 4 सेंटेन्स, बट ॲट द सेम टाईम प्रत्येक वाक्याबरोबर आपण ज्या फिलिंग्स, आपण जे इमोशन्स त्याच्यामध्ये टाकतो आणि जितक्या आत्मीयतेने, जितक्या
लॉजिकने आपण त्या गोष्टी बोलतो, त्या गोष्टी आपल्याला हील करायला मदत करतात. खूपच सुंदर आणि अतिशय साधी सिंपल ही पद्धती आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एखाद्या इमोशन्स किंवा एखादं रिलेशनशिप आपण हील करण्याचा प्रयत्न करूया, होपनोपनो करून. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू सो मच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि अजून गोष्टी शिकायच्या असतील, हीलिंग करून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. मी डॉक्टर सीमा, होलिस्टिक हीलर आणि तुमची लाईफ कोच. थँक्यू सो मच. धन्यवाद.